नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 24 सप्टेंबरचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठीचा काल विचारलेला खास प्रश्न होता, वर्ल्ड रायनो डे 2025 कोणत्या दिवशी साजरा केला गेला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 सप्टेंबर रोजी. वर्ल्ड रायनो डे दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश गेंड्यांचे संरक्षण, अवैध शिकार प्रतिबंध व भारतातील प्रकल्प रायनो आणि काझीरंगा नॅशनल पार्कद्वारे केलेल्या प्रयत्नांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. 2011 मध्ये वन्यजीव संरक्षण तज्ञ व आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे याची स्थापना करण्यात आली होती. या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे? तर या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे गेंड्यांच्या 5 प्रजातींबद्दल जनजागृती करणे आहे. आता त्या 5 प्रजाती कोणत्या? तर पहिली आहे ग्रेटर वन हॉर्न रायनो, जे भारतात नेपाळ येथे आढळते. दुसरा आहे ब्लॅक रायनो. तिसरा आहे व्हाईट रायनो. या दोन्ही पण प्रजाती आफ्रिका देशामध्ये आढळतात. चौथा आहे जावन रायनो आणि पाचवा आहे सुमात्रन रायनो. तर हे जे 2 प्रजाती आहेत, जावन आणि सुमात्रन रायनो, या इंडोनेशिया देशामध्ये आढळतात. 2025 ची अधिकृत थीम अद्याप जाहीर नाही, पण 2024 ची थीम तुम्ही लक्षात ठेवू शकता, जी होती कीप दी 5 अलाइव्ह. आता बघू सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस. तर 1 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणिच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबरला असतो इंजिनियर्स डे आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. 17 सप्टेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिन. 21 सप्टेंबरला 2 दिवस साजरे केले जातात. पहिला आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिन आणि दुसरा आहे वर्ल्ड अल्झायमर डे. 22 सप्टेंबरला साजरा केला जातो गुलाब दिवस कर्करोग रुग्णांसाठी आणि जागतिक गेंडा दिन. 25 सप्टेंबरला असतो जागतिक फार्मासिस्ट दिन. 26 सप्टेंबर जागतिक गर्भनिरोधक दिन आणि जागतिक पर्यावरण आरोग्य दिन. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन आणि जागतिक नद्या दिवस. सप्टेंबर महिन्याच्या 4थ्या रविवारला जागतिक नद्या दिवस साजरा केला जातो आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. आता सुरुवात करूया आपला टॉप 10 प्रश्नांना. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात किती कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 34,200 कोटी रुपये. भविष्यवेधी समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात भुज, गुजरात येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रुपये 34,200 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भरतेवर व सागरी क्षेत्रातील भारताच्या वर्चस्वावर भर दिला. महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल, कोलकाता व पारादीप येथील नवीन कंटेनर टर्मिनल्स तसेच पटना व वाराणसी येथील जहाज दुरुस्ती केंद्रांचा समावेश आहे. आजचा आपला दुसरा प्रश्न, अलीकडे कोणत्या 3 देशांनी पॅलेस्टाईनला अधिकृतपणे राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी अधिकृतपणे पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जागतिक राजनैतिक घडामोडींमध्ये हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. कॅनडाने पॅलेस्टाईनला मान्यता देणारे पहिले G7 राष्ट्र म्हणून इतिहास रचला आहे. फ्रान्स, बेल्जियम आणि इतर काही देश देखील संयुक्त राष्ट्र महासभेत या मान्यतेत सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पॅलेस्टाईनबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. हा जो देश आहे तो पश्चिम आशियामध्ये वसलेला आहे. याचे 2 मुख्य भाग आहे. एक म्हणजे वेस्ट बँक आणि दुसरा आहे गाझा पट्टी. राजधानी आहे पॅलेस्टाईन, पूर्व जेरुसलेम, पण हा भाग इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षामुळे वादग्रस्त आहे. इतिहास बघायला गेलं तर 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली. त्यावेळी लाखो पॅलेस्टिनी लोकांना आपले घर सोडावे लागले आणि यालाच नकबा किंवा कॅटास्ट्रॉफ असे म्हटले जाते.
आहे. त्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सुरूच आहे. सध्याची परिस्थिती जर बघितली तर संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाईनला नॉन मेंबर ऑब्झर्व्हर स्टेट म्हणून मान्यता आहे. त्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे, LDB 2चे उद्घाटन कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, पियुष गोयल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत मेक इन इंडियाच्या 10 वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने LDB 2चे उद्घाटन केले. LDB 2 हे भारताच्या लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग प्रणालीचे उन्नत रूप असून यात वास्तविक वेळेतील माहिती, बहुविध वाहतूक प्रणालीची दृश्यता आणि समुद्रमार्गे कंटेनर ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे. हे प्लॅटफॉर्म ULIP APIशी एकत्रित केले असून यातून लाईव्ह कंटेनर हीट मॅप देखील प्रदान केला जातो. चौथा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदाबाद साबरमती येथे. अहमदाबाद येथील साबरमती ऑपरेशन्स कमांड सेंटर म्हणजे OCC हे आता पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचे प्रमुख केंद्र बनले आहे. हा कॉरिडॉर 5 राज्यांमधील 1506 किलोमीटर क्षेत्र व्यापतो. साबरमती OCC मध्ये आशियातील सर्वात मोठी रिअल टाइम मॉनिटरिंग व्हिडिओ वॉल असून अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत. यात AI सक्षम प्रणाली, स्वयंचलित अलार्म्स आणि आपत्ती व्यवस्थापन सुविधा यांचा समावेश आहे. आजचा पाचवा प्रश्न आहे, भारताने PMS अन्वेषणासाठी आंतरराष्ट्रीय समुद्र तळ प्राधिकरण सोबत किती वर्षाचा करार केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 वर्षाचा. भारताने आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणासोबत 15 वर्षाच्या कराराद्वारे हिंदी महासागरातील कार्लसबर्ग रिज परिसरात बहुधातुक सल्फाइड्सच्या अन्वेषणाचे विशेष हक्क मिळवले आहेत. भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे ज्यांच्याकडे 2 PMS अन्वेषण करार आहेत, एक सेंट्रल इंडियन रिज आणि दुसरा साऊथ वेस्ट इंडियन रिजमध्ये. आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणची स्थापना 1994 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय किंगस्टन येथे आहे. 6वा प्रश्न, इंडस्ट्रियल पार्क रेटिंग सिस्टीम म्हणजेच IPRS 3चे लोकार्पण कोठे झाले? तर नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे इंडस्ट्रियल पार्क रेटिंग सिस्टीम 3चे लोकार्पण केले. या उपक्रमाने मेक इन इंडियाच्या 10 वर्षाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ही प्रणाली औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभाग यांनी आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने विकसित केली आहे. IPRS 3 मध्ये भारतातील औद्योगिक उद्यानांचे मूल्यमापन करण्यासाठी आधुनिक निकष समाविष्ट करण्यात आले आहेत. आता याचे मुख्य निकष काय आहेत? तर शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी, हरित पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी, डिजिटलीकरण, कौशल्य संलग्नता आणि भाडेकरूंचे अभिप्राय हे काय आहेत? याचे मुख्य निकष आहेत. 7वा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर आधारित किती पुस्तके प्रकाशित केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच 2. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित 2 संकलित पुस्तके प्रकाशित केली. या पुस्तकांची नावे आहेत सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सबका प्रयास. ही पुस्तके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील 4थ्या व 5व्या वर्षातील निवडक भाषणांचा समावेश करतात. आपला 8वा प्रश्न आहे, स्मृती मंधानाने कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, विराट कोहली. स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3ऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 50 चेंडूत शतक ठोकत भारतीय खेळाडूकडून केलेले सर्वात जलद ODI शतक आपल्या नावावर केले. या विक्रमामुळे तिने विराट कोहलीच्या 52 चेंडूत झालेल्या शतकाचा विक्रम मोडला, जो गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ कायम होता. मंधानाचे हे शतक महिला एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतक ठरले असून यापूर्वी 2012 मध्ये मेग लॅनिंगने 45 चेंडूत शतक झळकावले होते. आजचा 9वा प्रश्न, 73वी इनलाईन स्पीड वर्ल्ड चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच बेदे हे चीन येथे.
अनिश राजने इतिहास रचत चीनमधील बेदहे येथे पार पडलेल्या 73व्या इनलाईन स्पीड वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर पुरुष 1 लॅप रोड स्प्रिंट स्पर्धेत कांस्य पदक जिंकले। अनिशने 39.714 सेकंदचा वेळ नोंदवत या स्पर्धेतील भारताचे पहिलेच पदक आपल्या नावावर केले। याआधी त्याने दक्षिण कोरियात झालेल्या 20व्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकही पटकावले होते। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, इंडिया श्रिम्प टॅरिफ अधिनियम कोणत्या देशाच्या सिनेटमध्ये सादर करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका। अमेरिकेतील सिनेटर बिल कॅसिडी आणि सिंडी हाइट स्मिथ यांनी इंडिया श्रिम्प टॅरिफ अधिनियम अमेरिकन सिनेटमध्ये सादर केला। या कायद्याचा उद्देश लुईझियाना राज्यातील कोळंबी आणि कॅटफिश उद्योगांना स्वस्त भारतीय आयातीपासून संरक्षण देणे हा आहे। या अधिनियमाअंतर्गत भारतातून येणाऱ्या कोळंबी आयातीवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादकांना समसमान स्पर्धा मिळतील आणि लुईझियानाची समृद्धी खाद्य अर्थव्यवस्था सुरक्षित राहील। तर मित्रांनो, हे होते आपले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।